ते येत आहेत। चंदू शेठ इथं येत आहेत? हो, राधाला भेटायला येत असतील। खूप दिवस झाले भेटले नाहीत ना, तिलाही बरं वाटेल। तेव्हा चंदू शेठ इथे आले तर खूप गोंधळ होईल। विराजस आणि राधाचं हे ड्रायव्हर आणि मोलकर्णीचं प्रकरण त्यांना काही माहीतच नसेल। त्यांना हे सगळं कळलं तर देवा, बिराजदारांचे घर मला राधासाठी सुरक्षित वाटत नाही। तू तर सगळं जाणतोस रे, तिच्या पाठीशी राहा एवढा आहे माझं। इकडे जा, लेफ्ट या, गुड। गर्ल्स, डान्स बघायला आवडेल का तुम्हाला? हो, का नाही? हे या, असू द्या। हा, पोरांना घ्या काहीतरी। काय ओळखलं ना? बाकी व्यवस्थित बरं आहे ना? तुमची काय ड्युटी? चांगलंय चांगलंय। मी आलो जरा पोरीला भेटायला। अगं, पण हिला बाटलीशिवाय नसते। अहो या, राईट। आणि हो, उगाच पिऊन जिंगली बिंगली आणि काम करता आलं नाही तर कोण करेल काम? नॉट अस। मग काय करता येईल बरं? काय करता येईल बरं? ओ माय गॉड, ज्यूस सांडला आता। पुसावं लागेल ना? पुस। राधा, राधा, चंदू शेठ, सावकाश सावकाश, सांभाळून घ्या, सांभाळा। नमस्कार नमस्कार। नमस्कार। कसे बरे आहे ना? हो, मी बरं आहे, बरं आहे। तुम्ही कसं आहात? मी मस्त। घरी सगळे कसे आहेत? व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे। व्यवस्थित ना? राधा भेटली तुम्हाला? हा, ते राधालाच भेटायला चाललो होतो, तेवढ्यात तुम्ही हाक मारली तर म्हटलं तुम्हाला पहिले भेटावं। तुम्ही व्याई ना। तुमच्यासाठी गोड आणलंय। अहो कशाला? नाही, काही आवश्यकता अहो नाही कसं, नाही कसं। अहो तुम्ही माझ्या पोरीला स्वीकारलत, नाहीतर आम्ही कुठे, तुम्ही कुठे। तुम्ही मोठ्या मनाचे माझ्या मुलीला प्रेम दिलत, मान दिलात, तुमचं तोंड तर गोड करायलाच हवं ना।
ही आहे ना आमच्या राधाची आवडती बर्फी आहे. अरे वा पोरगी गोड आहे तुमची. कसं आहे ना, ते घरामध्ये फंक्शन आहे, त्याच्यासाठी मिठाई आणण्यासाठी बाहेर चाललो होतो. एक काम करा ना, चला आपण जाऊया सोबतच. मी विराजसला बोलवतो. विराजस, अरे जावई बापू. अरे विराजस, बरं झालं तू आला. तुम्ही कधी आला तिथे? हे काय आत्ताच आलेत? अजून राधाला भेटलेले नाही आहेत ते. नाही भेट झाली. मग मी भेटून येतो लगेच. मला माफ करा, मी परत अशी चूक कधीच करणार नाही. तुम्ही सांगाल ती सगळी कामं मी करेन. तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. पण प्लीज मला गळ्यातली पाटी काढू द्या. मी हात जोडते तुमच्या पुढे. का आता का नाही? म्हणजे तू दारू पिऊन धिंगाणा घालणार, त्यानं बिराजदारांची इज्जत गेलेली चालेल, पण आता तो म्हातारा आलाय तर आम्ही सांभाळून घ्यायचं का? कोणता म्हातारा? अरे तो तिचा काय ग, तुझा तो विसरबोळा म्हातारा आलाय का? हा हो, पण त्यांना यातलं काही माहिती नाही. मग आम्ही काय करू? त्यांना यातलं काही कळलं नाही पाहिजे. त्यांना यातलं काही कळलं ना तर खचून जातील होते. माझ्यासाठी जगतायत. कळलं? आता कळलं का तुला कसा त्रास होतो ते? चंदूशेठ हार्ट पेशंट आहे. मी इथे आनंदात आहे, या समाधानानेच ते सुखात जगताय. तो इथे जे काही घडतंय ना, मला त्यांना नाही कळू द्यायचंय. प्लीज. मी तुमच्या पाया पडते. तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. तुम्ही सांगाल ती सगळी कामं मी करेल, पण मी इथे मोलकर्णी म्हणून काम करते हे चंदू शेठला कळता कामा नये. प्लीज. ठीक आहे, ठीक आहे. तू खाली जा आणि आपली कामं कर, मग बघू काय करायचं ते. अरे दादा, पण तिला जर इथेच नाही म्हणालो असतो ना तर विनवण्या करत बसली असते. एक काम करा, तिला खाली कामाला झुंपा. बाकी हा विजेंद्र बिराजदार बघेल काय करायचं ते. आधी मी राधाला भेटून येतो. हा चंदूशेठ, काय झालं? हा जावई बापू, राधा अजून पण झाडूने मारते काय? आमची राधा आहे ना, चिलीला तर झाडूने मारते, पण मनात काही नसतं तिच्या. हातात झाडू असतो. हो 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 का? चंदूशेठ, ते तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. अरे विराजस, आपण इथे गप्पा काय मारत बसलोय? ते फंक्शनसाठी मिठाई आणायची आहे ना, मग जाऊया आपण आणि घेऊन येऊया मिठाई. चंदूशेठना पण घेऊन जाऊ सोबत. म्हणजे ज्या काय आपल्या गप्पा टप्पा आहेत त्या रस्त्यामध्ये होतीलच, नाही का? हा 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 चंदूशेठ, हा जाऊया आपण, पण आधी मी राधाला भेटतो. तिला जर कळलं ना तर रुसून बसेल. रुसल्यावर माहितीये ना काय करते ती. नाही, राधा नको. म्हणजे आता ती कामात असेल ना. चला ना, तिला आता बोलता नाही येणार, आपण बोलूयात. हा, पण आता कामात असेल तर भेटणार कशी ना? आओ, असं काय करताय चंदूशेठ? आपण पटकन जाऊ, मिठाई वगैरे घेऊ, लगेच परत येऊ. आणि मग तोपर्यंत राधाची कामं आटपलेली असतील, तीही मोकळी झालेली असेल, मग तुम्हाला निवांत लेकीसोबत गप्पा मारता येतील. हो की नाही? हे पटले.
या रिक्षाने जाऊ आपण, 3 सीट झाले आपले है ना? रिक्षाने चल. पण खूप खरंच थँक्स फॉर कमिंग. बिराजदारांकडून तुम्हाला खास गिफ्ट. उभी काय आहेस? गिफ्ट दे. तो बॉक्स त्या मॅमना दे. आणि हा यांना. शोभाला काही गरज नाही, नाही का? ए का नको? यातील बॅग्स आहेत ते यांना दे. ती बॅग पण त्यांना दे. सुजाताला मोठी बॅग आहे. अँड लास्ट अँड बेस्ट, गुड. थँक्स आसावरी फॉर अ गिफ्ट. आणि बोलवलंस त्याबद्दलही थँक्स. वी हॅड अ ग्रेट टाइम. कम ऑन एनी टाइम. तू काय उभी आहेस? हे सगळे गिफ्ट उचल, पार्सल उचल आणि गाडीत नेऊन ठेव नीट. राधा काय करतेस? आसावरी काय चाललंय का तुझं? ते तिने काल. तुला लाज नाही वाटत? ते गरीब बिचारे पोरीशी असं वागतात ना? शोभतं का तुला? राधा काढ ही पाटी. चल राधा. थांब राधा. आई, ती मोलकरीण आणि हे तिनं स्वतःहून निवडलंय, सो तिला कामं तर करावीच लागते. राधा, हे सगळं उचलायचं आणि बाहेर गाडीत नेऊन ठेवायचं. सगळं उचलायचं म्हणजे? एकटी कसं काय उचलणार? हो करते. हे पेढे खाल्ले असते ना तू? नाही खाऊया खाऊया, पेढे बिडे सगळं खाऊया आपण, रस्त्यात खाऊया. विराजस, साहेब जाते आधी. त्यांचं लक्ष नव्हतं वाटतं. आई गं, खरंच खूप मजा आली. ए चल, सामान घेऊन ये बाहेर. आली का? नीट सावकाश. तुझ्या लायकीचे खूप बाहेरच्या वस्तू आहेत ह्या. जर एखादी गोष्ट फुटली ना तर याच काय पुढच्या 7 जन्मात सुद्धा जमणार नाही हो तुला. सांभाळून ठेवायचं गाडीत. किती वा वा, छान छान. छान काम करतेस राधा. हा, अशीच घरातल्यांची मायानी सेवा कर. अरे हे मगाशीच आले होते ना? हा हो, मी आलो होतो. नमस्कार नमस्कार. हा नवा सर्वंट का? हिच्यासोबत काम करतो का? नाही नाही, ते मुलगी आहे माझी. मुलगी आहे मुलगी. ओ आय सी. तुमचं कौतुक आहे. हा, मुलीला सगळं चांगलं शिकवलंय. हा, बेस्ट मोलकरीण मिळाली माझ्या मैत्रिणीला. बरं चला, आम्ही येतो.
मोलकरीण काहीतरी गोंधळ झालाय त्यांचा, काहीतरी त्यांचा काहीतरी गोंधळ झालाय. राधा त्यांना मोलकरीण का वाटेल? वाटायचंय काय ते? तुमची राधा या घरची मोलकरीणच आहे. राधा विराजसनी सांगितलं नाही तुम्हाला? आणि विराजस, हे काय तुझा युनिफॉर्म कुठे आहे? अरे बघतोस काय, ड्रायव्हर आहेस ना, मग युनिफॉर्म कुठे आहे तुझा? गाडीत आहे. जा घालून ये. सांगितलं ना, मालक सांगतायत तुझे, जा युनिफॉर्म घालून ये. साहेब साहेब, माझ्या मुलीचं काही चुकलंय का? अहो लहान होती अजून, तिच्या वतीने मी माफी मागतो. आता परत काही चूक नाही होणार तिच्याकडून. जावई बापू, हे कपडे का घातलेत तुम्ही? ओ, हे माझ्या मुलाला नाही, तुमच्या मुलीला विचारा. हे सगळे प्रताप तिचेच आहेत. बघा बघा माझ्या मुलाचे काय हाल करून ठेवलेत तिने. शोभतं काय बिराजदारांच्या मुलाला? तुमच्या मुलीने त्याला तिच्या लायकीचं व्हायला भाग पाडलंय. पिट्टी, हे काय आहे बाळा? अहो तसं नाही, ते आधी ड्रायव्हर म्हणून सांगितलेलं ना, त्याच्यामुळे. तुला कोणी विचारलंय? मध्ये बोलायला सांगितलंय तुला? माझ्या मुलाच्या प्रकरणात नाक खुपसू नकोस. ही या पोरीची लायकी तरी आहे का बिराजदारांच्या घरची सून होण्याची? ही अनाथ अनावरस आल्यापासून फक्त वाटोळ करत आले माझ्या मुलाचं. बर्बादी, फक्त बर्बादी घेऊन आली ती या घरात. या अशा मुलीला या घरात सून म्हणून मान्यता मिळणार नाही. घर पोखरून माझा मुलगा आमच्यापासून तोडायला निघाले. असं काही नाहीये. नाहीये? मग सांग ना, का गुलामगिरी करतोस याची? सांग. ही मुलगी दारू ढोसून आली तेव्हा सुद्धा तू हिचीच बाजू घेतलीस. हे संस्कार आहेत तुमचे, आणि तुझ्यावर तरी चांगले संस्कार आहेत ना. मग तिला एकदा तरी माफी मागायला सांगितलीस का? दारू नाही तर काय? या घरची सून तर सोडाच, मोलकरण होण्याची सुद्धा लायकीची नाहीये. काय हो, तुम्हाला खूप जड झाली म्हणून इथं आणून टाकलत का? त्यापेक्षा दरीत ढकलून दिलं असतं तर. चंदूशेठ, 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 ते काय होतंय? हो चंदूशेठ, काय होतंय? चंदूशेठ, चंदूशेठ, पाणी हवंय. चंदूशेठ, शिकवा. काय होतंय तुम्हाला? चंदूशेठ, तुमच्या छातीत दुखतोय का? पाणी. थांब. आई प्लीज मला जाऊ द्या.
त्यांना काहीतरी होईल, त्यांना नाही झेपणार, मला प्लीज जाऊ दे. हो का? मग हा विचार ह्या घरात पाऊल ठेवण्याआधी करायला हवा होता. एकतर निर्लज्जासारखं माझ्या मुलाची लग्न केलंस, मोठ्या तोऱ्यात मोलकरीण म्हणून राहिलीस ना या घरात. मग तुझे हे प्रताप तुझ्या बापाला कळायला नको? अगं तुझ्यासारख्या मुलीला ना माझ्या मुलाच्या आयुष्यातून कायमचं दूर नेलं तरच चांगलं आहे. एक लक्षात ठेवायचं राधा, तुला या घरात कधीच कुणीच स्वीकारणार नाहीये. चंदूशेठ तुम्ही शांत व्हा, काळजी करू नका. हे दारू वगैरे काही नाहीये, सगळं सगळं खोटं आहे, चुकून झालंय. म्हणजे ऐका, हे काय चंदूशेठ, चंदूशेठ पाणी घ्या. असं करू नका, बरं वाटेल तुम्हाला. प्लीज घ्या घ्या. सावकाश सावकाश. राधा राधा बाळा, हे सगळं काय झालं? मला माफ करा चंदूशेठ, मला तुम्हाला त्रास होऊ द्यायचा नव्हता. तुम्हाला आधी हे सांगायला पाहिजे होतं सगळं. तुम्हाला काय नाही सांगितलं? हा, तुमच्या तब्येतीमुळे विराजसने माझ्याशी लग्न केलं, पण त्यानंतर